Hello, good morning. This is day 5 of our Ladakh ride. तर इश्यू असा झाला की ॲज आय सेड रिम बेंड होती माझी, थोडीशी मायनर बेंड होता मागचा टायर, अँड इट वॉज अ ट्यूबलेस ॲलॉय टायर. तर चान्सेस असे होते की हवा लीक झाली असती किंवा टायर डॅमेज झाला असता or something would have happened. So that's why a lot of people suggested, even the owner of the Ride-In Cafe, he's also an ex-rider. He suggested to get the tube. He insisted to get a tube inside the back tire. Now I have a tube tire at the back, and a lot of chances to getting, पंक्चर होण्याचे चान्सेस तर भरपूर आहेत, बट पंक्चर रिमूव्ह करायचं खूप अवघड होणार आहे माझं, कारण ट्यूबलेस टायरचं इझिली पंक्चर काढलं होतं काल परवा, बट ट्यूब टायरचं पंक्चर काढायचं खूप डिफिकल्ट आहे. सो इट विल बी अ टास्क. सो आय थिंक दे टूक 600 फॉर अ ट्यूब बसून दिला. आफ्टर गोईंग होम आय कॅन अगेन मेक इट ट्यूबलेस. एक एक्स्ट्रा ट्यूब पण मी कॅरी करतो आहे, अँड 100 रुपीज फॉर लेबर. So there was some anxiety that something would happen to the tire. Now that is gone. Now I can ride safely, and let's continue the ride. आता सकाळचे 10:21 झालेत. तर now we are continuing our ride to Solang Valley, Atal Tunnel, Kelang, जिस्पा, पुर्णे आणि पदुम. तर पदुमला रीच करायचं टार्गेट आहे, बट let's see how it goes. Either we'll stay in Padum or we'll stay in Jispa today. So that is the update. Let me show you where I was staying. So हे मंदिर आहे कुठलं, हनुमान मंदिर. नमस्कार. And here is the Ride-In Cafe. There. सोलंग व्हॅली अटल टनल इथून 20 किलोमीटर आहे. इथं बघितलं तर इथं पण रस्ता गेला आहे. सो इफ यू आर डुईंग सम नाईट राईड्स ओव्हर हिअर, बी केअरफुल. काल रात्री मॉल रोडला गेलो होतो. रिटर्न येताना बघितलं की तो जो खड्डा आहे ना तो दिसत नाही. अँड इफ यू आर रायडिंग व्हेरी फास्ट देन देर इज अ हाय चान्स ऑफ यू गेटिंग इन टू दॅट river, Bias river, BEAS. So I was riding around like 36 in the night yesterday. So I had to take a thermal and some Maggi packets. Just imagine, हे सगळं कव्हर असतंय बर्फाने. लँडस्लाईड झाला होता इथंच ह्याच टनलमध्ये. हे पूर्ण भरलं होतं. यांनी संध्याकाळपर्यंत क्लिअर करून टाकलंय लगेच. एक साईड क्लिअर केलं आहे, आणि याच्यामुळे आम्हाला थोडासा डिले झाला. वन वे ट्रॅफिक आहे ना, त्यामुळे थांबावं लागला. दिस पीपल आर हिअर टू गाईड द ट्रॅफिक. बघितलं कसं आहे लँडस्लाईड, बेकार. हिमाचल इज अनप्रेडिक्टेबल. कधी कुठंही काही होऊ शकतं. लँडस्लाईड, ॲव्हलॅन्च. बापरे, अजून क्लिअरिंग चालू आहे. सॉ दॅट, बेकार एकदम. रस्ताच गेलाय खाली. जे कॅफेमध्ये बरेच रायडर्स येतात राईट. सो खूप बरेच जण आहे ना, स्पिटी और लडाख, संस्कार हे करून आले होते. मोस्ट ऑफ देम वेर फ्रॉम मुंबई, पुणे, नागपूर. त्यांनी सांगितलं की इथून जाताना लाईक 40% रोड खराब आहे. अटल टनल केल्यापासून, चालू झाल्यापासून मे बी दे डोंट मेंटेन इट समहाऊ, बट 60% इज गुड. बरेच जण दे केम फ्रॉम रोहतांग पास yesterday. We have crossed Solang Valley. Atal Tunnel will be around 7-8 kilometers now. Okay, see where we have reached.
We have reached Atal Tunnel. We can go ahead, na? We can go ahead and stop. क्या बोल रहे हो? क्या होता है ऑनलाइन चलाना? ऑनलाइन चलाना है? गेट के बाहर अच्छा. इधर बताओ बोला आपका पर्सनल नंबर। ओके, मागच्या 7-8 किलोमीटर पासून मी या टनल मध्ये आहे. एट प्लस समथिंग आहे. अँड नाव वी हॅव क्रॉस द अटल टनल फ्रॉम द नॉर्थ पोर्टल. मग अशी फोटो काढता नाही आला, बट इथं काढूया म्हणले की ऑनलाईन चलन होतं. लेट अस सी. आगे चलो। पार्किंग केले इकडं. दिस इज अटल टनल. यार फोटो काढायला नाही भेटलं. हो चलो. हा हा, बापरे, बर्फ बर्फ दिसतंय तिथं. चंद्रा ब्रिज. शेट, व्हेरी नाईस. पार्किंग डबल बर्थ है। ये तो फिक्स रहेगा। विल टेक इट इन रिटर्न। हा चलो. रिटर्न ले सकते ना? हम्म रिटर्न में वी कैन टेक। हम्म इट्स नॉट लुकिंग गुड, यू नो दिस कंस्ट्रक्शन एंड ऑल। हाँ ओके. स्नो, बहुत जगह स्नो दिख रहा है. गेट है ना, गेट के पहले रुकने का। हाँ चलेगा, आते टाइम लेते हैं. हाँ। इधर क्या है? टू व्हीलर्स 50. हाँ GS. अरे यार काय व्ह्यू आहे, जबरदस्त. हा 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 हा, व्हेरी नाईस. सो दोज GS guys paid the toll tax for us. क्या बात है, क्या बात है. Such a nice view, man. Sisu Valley. सेल्फी बँड एरिया. का बॅन केला आहे सेल्फी बँड? तिथं पण बर्फ आहे. हा हा हा, खतरनाक. वरती डोंगर, डोंगरावर बर्फ, बाजूला नदी, मध्ये रोड. अब्रम मस्त. अरे रोड कडे बघू यार, इकडं तिकडं बघू, काय करू. आता कसं वाटतंय, छान छान वाटतंय. आता कसं वाटतंय, बरं बरं वाटतंय. आणि थोडासा कच्चा रोड. हियर समवेयर नियर एट सिसु, लाहौल में आपका स्वागत है. सो दिस इज लाहौल. वॉटरफॉल यू कॅफे. कुठे आहे वॉटरफॉल? ओ, तिथं वॉटरफॉल दिसला का? क्या बात है, व्हेरी नाईस. मागे तर बर्फच बर्फ दिसतोय. पर्यटक गाव सिसु.
तो अपन बर्फ है। वॉटरफॉल दिखा नहीं दिखा? कम आहे, कम आहे, यहाँ पे दिखेगा। शिशु व्हॅली, इकडं पण बर्फ, तिकडं पण बर्फ, मागे पण बर्फ। अजून एक खराब पॅच, ब्रिज बनतोय। वॉटरफॉल दिसला का? वॉटरफॉल मस्त, एकदम मस्त। लाहौल, निस्ता बर्फ, निस्ता बर्फ, निस्ता बर्फ। शानदार, जबरदस्त, जिंदाबाद। ओके, सिसु क्रॉस केलं आम्ही। आय थिंक विल रीच तंडी। पाणी जबरदस्त। तंडी इज 19 किलोमीटर। तंडी नावाचं एक गाव आहे, त्याच्याजवळ आलो आहे, 3 किलोमीटर्स जस्ट। आणि बेकार भूक लागली आहे, सकाळी नाश्ता पण नाही केला आम्ही, टायर रिपेअर करायच्या नादात। सरप्राइझिंगली ट्रकवाले व्यवस्थित चालवतात इथं गाडी, ऑप्शनच नाही आहे त्यांना। जिस्पा इज 17 किलोमीटर्स फ्रॉम हियर। आरामात पोहोचतोय 40 मिनिटात और अर्धा तासात। बापरे, लगेच आहे का काय? आणि डबल सीट, माझ्या स्कूटीवाले। ओके, वी हॅव रीच्ड जिस्पा। पण पाणी एवढं खराब आहे ना, इट शुड बी crystal clear here and in Manali, and here you can get tents easily by the river side, but we plan to take risk and try Shinkula. After Shinkula some villages there where we can get some tents. We will take a risk and try to ride there. एक दोघ जण भेटले बारामतीचे, ते पण त्यांची पण रिटर्न जर्नी आहे। सो मॅक्सिमम पीपल वी आर मीटिंग, दे आर ऑन द रिटर्न जर्नी। आता हे वर जायचं आपल्याला। यू हॅव जस्ट विजिटेड दारचा ब्रिज, लॉन्गेस्ट ब्रिज ऑफ हिमाचल प्रदेश। ओके, ऐकलं काय म्हणले ब्रो? ब्रो म्हणले वी हॅव जस्ट क्रॉस द लॉन्गेस्ट ब्रिज ऑफ हिमाचल प्रदेश, नाव वी विल बी एंटरिंग लडाख। दारचा। सो दिस इज गेटवे टू झंस्कार। राईटला जो रोड चालला आहे तो डायरेक्ट लेहला जाईल, वाया नकीला पास, बारालचला, जिंगजिंगबार, स्ट्रेट शिंकुला पास, देन पदम 143 kilometers. Let's go. पुढे वॉटर क्रॉसिंग आहे वाटतं। बापरे,
जबरदस्त. कसला फ्लो आहे बेकार एकदम. फुल ऑफ रोडिंग आहे. उभं राहावं लागतं. हे बघ वरनं येतोय पांढरं पाणी, खाली सगळं काळं होऊन चाललंय. काय उफ, बघितलं एवढं मस्त पाणी येतंय वरनं, खाली येऊन असं काळं काळं होऊन चाललंय. ब्राऊन व्हायचं आहे. असं वाटतंय डोंगर फोडलाय. काय आलं तर पुढे व्हाईट रिव्हर. ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ. अरे ब्रिज काय हाल झालाय ब्रिजचा. बाबा बाबा बाबा. बुडले पाण्यात. शिट, पाय गेले पाण्यात माझे. एक पाय गेला. ओली झाली गाडी, आता धूळ. व्हेरी नाईस. क्या पापासी रोड है बट का व्यू है. अरे कॅनडाची गाडी. हो धूळ उडवतोय. सही सही सही. व्हेरी नाईस. हा OMG. OMG. What is this view? What is this view, man? घासली गाडी बेकार. आता तर समोरच दिसतोय बर्फ. उडल ना बाबा, स्लो जावं लागेल. हे बर्फ आहे का? डोंट नो. घाम दिसतोय इथे. हे बर्फ आहे. हा हे पण बर्फ आहे, ते पण बर्फ आहे. हा पिक्चर. चलो. कसं वाटलं बर्फ बघून? सगळीकडे बर्फ आहे, इकडं तिकडं सगळीकडे बर्फ. इथं पण बर्फ आहे, रोडवरच आहे इथं तर.
डिशम. सगळं बर्फाचं पाणी आहे. So this was my first time seeing snow or experiencing snow. झील आहे तिथं. खालसे खालसे पदम खाली 404. इज ऑल्सो नाईस व्ह्यू. काय तर व्हायला लागलं इथं, थांबावं लागेल. सर एक फ़ोटो ले सकते हो? एक फ़ोटो लोगे? हाँ श्योर भाई ना. हाँ, दोनों पोस्टर 3-4 और लैंडस्केप 3-4. ये व्यू आना चाहिए. यस. हाँ. So this was Shinkula top at 16,850 feet something, and सगळीकडे बर्फच बर्फ दिसत आहे. Amazing view. We click amazing pictures. पैसा वसूल location. So lot of people, for lot of people, it's a dream to get their bike here and take a picture. This will go on my Facebook, Instagram, everywhere. Very nice. त्या दादाने तर लय फोटो काढले माझे. पंजाब दा पुत्र. थांबवला भाई. अरे रे 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 अरे रे 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 रे. थँक्यू. हा अख्खा स्लोप असाच आहे. घाट उतरतोय आम्ही अख्खा. आय थिंक अख्खा उतार असाच आहे. मस्त झालेलं नाही आहे. स्लिप होते आहे गाडी फुल. हां चलो जरा सावलीतनं जाऊ. लिहून लागा लागले. 3:47 PM. फुल स्लिपरी रोड आहे. Have to be very careful. Choose the path wisely. आमचं जरा इथंच राहायचं प्लॅन चाललं आहे. आता करंटली 4-4:30 वाजलेत अँड वी आर नियर गॉनबोरंगजन, द क्वीन ऑफ हिल्स और गॉड ऑफ हिल्स. आणि नेक्स्ट स्टॉप आपला असणार आहे पदुम. बट वी कॅनॉट रीच दॅर. जर आत्ता जरी निघालं वी कॅनॉट रीच टिल पदुम. अँड जसं आम्हाला इन्फॉर्मेशन भेटलं आहे तर पूर्ण ऑफ रोड आहे अँड थोडंसं डिफिकल्ट होईल आम्हाला निघायला किंवा पोचायला. सो वी हॅव डिसाइडेड टू स्टे हिअर नियर बाय. तो जो समोरचा डोंगर दिसतो आहे दॅट इज गॉनबोरंगजन. असं म्हणणं आहे की ते काही लोकांना बुद्धासारखं दिसतो तो डोंगर आणि काही लोकांना महादेवासारखं दिसतो. सो मला तर सध्या डोंगरच वाटतो आहे. बट लेट्स सी. तर इथंच आम्हाला काय तर टेंट वगैरे दिसतं आहे. सो वी आर प्लॅनिंग टू स्टे हिअर. आणि थोडंसं डिफिकल्ट असणार आहे बिकॉज रात्रीचा इथं टेम्परेचर -4 पर्यंत जातो आहे. सो लेट्स सी. सो
सो दिस विल बी आवर स्टे टुडे. टेंटमध्ये राहायचं आहे आम्हाला आज. अँड विल टेक सम पिक्चर्स ॲट नाईट. स्काय पूर्ण क्लिअर दिसतो आहे. अँड देन विल कंटिन्यू टुमॉरो. दॅट्स ऑल फॉर टुडे. बाय. सी यू टुमॉरो इन नेक्स्ट व्हिडिओ.